काय म्हणाल विद्याताई चव्हाण आता परत निवडणुकीमध्ये आहेत छायाभोवतीसोबत? त्या निवडून आल्या तर खूप काही चांगलं होईल, इकडचं कामही होईल. आणि असं तर आता याच्यामध्ये इलेक्शनमध्ये तर सगळ्यांवर प्रत्यारोप होतच राहतात, प्रत्येकावर आरोप हे होतच राहतात. ते एक दुसऱ्यांबद्दल विरुद्ध पार्टी असल्यामुळे बोलतच राहतात. त्याच्यामुळे त्यांचा काय मनावर घ्यायचा तर शेवटी जनतेचा प्रश्न आहे. जनता ज्याला निवडून देईल तोच पुढे येणार. पण जर त्या आल्या निवडून तर आमचं काहीतरी होईल. काय म्हणाल विद्याताईचा स्वभाव कसा आहे आणि लोकांमध्ये काय त्यांची? चांगले आहे, त्यांचा स्वभावही चांगला आहे. आज त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये मी 17 वर्ष होती, कार्यरत होते त्यांच्याबरोबर. आणि त्यांनी आता हे सगळं घरोघर इकडे तिकडे फिरून सगळीकडे प्रचार त्यांचाही चांगला चाललाय. आज त्यांच्या काय म्हणतात ना, की आज त्यांच्या मेहरबानी खातर किंवा त्यांच्या एक चांगल्या ह्याच्याबद्दल आम्हाला इथे राहायला मिळालंय. आमची झोपडपट्टी 1998 मध्ये पहिल्यांदा तुटली. 98 मध्ये तुटल्यानंतर आम्हाला इथे जेमतेम परत वर्षभर जेमतेम राहायला दिलं. खड्डे-बिड्डे सगळं सगळं झोपड्या पाडून गेले, खड्डे करून गेले बुलडोझर चालवून. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही ते कसं तरी आमचं स्वतःचं घर उभं करून राहिलं वर्षभर आणि परत 99 मध्ये त्यांनी इकडच्या ज्या झोपड्या तोडल्या ना, त्या आम्हाला काय राहायला मिळालं नाही. ते जाळपोळ करत होते. जे काय आम्ही मुंडे वासे लपवून ठेवायचे ते शोधून काढून तेही जाळपोळ करत होते. अजिबात आम्हाला इथे राहायला दिलं नाही. आम्ही मग काही दिवसांसाठी त्याला भाड्याने राहायला गेलो. इकडून आरे कॉलनीमध्ये. तिथून परत 2000 मध्ये आलो. पण 2000 मध्ये आम्ही जो काही त्यांच्याबरोबर लढा करत राहिलो, त्या लढ्यामुळे आतापर्यंत तरी घराला धक्का लागलेला नाही. एवढं मात्र